नमस्कार. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे मापे टाकून. तर इथे मी तुम्हाला दाखवते. तर पूर्ण उंची मी 15.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर 5.5 इंच आणि मुंड्याची उंची मी 6.5 इंच घेतलेली आहे. इथे गळ्याची रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि पाठीमागच्या गळ्याची उंची 11 इंच आणि गळ्याची रुंदी खालच्या साईडून 3.5 इंच घेतलेली आहे. मुंड्यासाठी मी 1 इंच घेऊन गोलाई देऊन कटिंग करून घेतलेले आहे. इथे पानगळ्याचा आकार आहे गळ्यासाठी, त्याप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. आणि टक्स रुंदी मी 4.5 इंच आणि उंची 4.5 इंच घेतलेली आहे. फिटिंगसाठी मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे मार्जिनसाठी. आता इथे मी गळा कटिंग करून घेते. इथून मी गळ्यासाठी गळ्याच्या साईडला 5 इंच क्रॉसमध्ये डाऊन करून घेतलेले होते. आता आपण कपड्यावरती ठेवून साईडून शिलाई करून घेते. इथे मी ब्लाऊज पीस सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि पिना लावून घेतलेले आहेत. मी गळ्यावरती शिलाई मारून घेते. त्याच्यानंतर उलट्या साईडला आपल्याला इथे पलटवून घ्यायचं आहे अस्तर. फक्त इथे मी गळ्यावरती शिलाई टाकून घेते. त्याच्यानंतर आतल्या गळ्याचा साईड आहे ती कटिंग करून घेते. त्याच्यानंतर मी आतल्या साईडून कट देऊन घेते गळ्याला. त्याच्यानंतर इथे मी आतल्या साईडला गळा पलटवून घेतलेला आहे आणि वरच्या साईडून शिलाई देऊन घेते. आता इथे आपल्याला साईडून शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. इथे मी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे मी गळ्यावरती लेस लावून घेते. तर लेस लावतेवेळी गोल्डनचा धागा जोडून घ्यायचा मशीनला. त्याच्यामुळे धागा दिसणार नाही लेसवरती आणि फिनिशिंग छान दिसते. इथे मी डबल शिलाई देऊन घेते. आता आपल्याला इथे आतल्या साईडून मी इथे 1.25 इंचावर चॉकने मार्क करून घेते. इथे आपल्याला कपड्याचे फ्रिल बनवायचे आहेत प्लेट टाकून आणि लावून घ्यायचे आहेत. एक इंचामध्ये 1/2 इंच कमी अशा पद्धतीने इथे मी माप टाकून घेतलेले आहे. आता इथे मी फ्रिल बनवून घेते. तर इथे मी कापड 1.5 इंचाचा घेतलेला आहे. इथे मी फोल्ड करून घेते आणि सरळ शिलाई करून घेते त्याच्यावरती. त्याच्यामुळे आपल्याला प्लेट टाकायच्या आहेत त्या व्यवस्थित येतील. साईडचा जर एक्स्ट्राचा कापड असेल तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर प्लेट टाकून घ्यायचे. इथे मी
कपड्यावरती प्लेट टाकून घेतलेले आहेत. आता मी इथे गळ्याला लावून घेते. जिथे आपण चॉकने मार्क केला होता त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचे आणि शिलाई करून घ्यायची. इथे शिलाई करून झालेली आहे. आता इथे मी एक्स्ट्राचा जर कापड असेल तर कट करून घ्यायचा साईडून. त्याच्यावरती आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. इथे मी लेस लावून घेते. इथे मी गळ्यावरती पूर्ण लेस लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी आपल्याला इथे खालच्या साईडून फूल बनवून घ्यायचं आहे लटकन लावण्यासाठी. तर इथे मी चारी साईडून 2 इंच असे घेतलेले आहे. कापड कटिंग करून घेते. इथे मी जेवढे कपड्यामध्ये बसतील तेवढे तुकडे करून घेतलेले आहेत 2 इंचाचे. आता इथे तुम्हाला दाखवते कसे बनवायचे ते. इथे मी एक फोल्ड देऊन घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे अजून एक फोल्ड करून घ्यायचे आहे आणि सुई धाग्याने तिथे शिलाई करून घ्यायची. मी जसं तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. अशा प्रकारे आपल्याला इथे फूल बनवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडला बटन लावून घ्यायचं आहे. इथे मी तयार करून घेतलेले आहे. आता इथे मी बटन लावून घेते वरच्या साईडून. पहिल्यांदा आतल्या साईडून व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची. इथे मी बटन लावून घेतलेले आहे आणि खालच्या साईडून गोल्डनचे मोती लावून घेते आणि कपड्याचे जे लटकन बनवून घेतलेले आहे ते लावून घेते. आता इथे मी गळ्याच्या खालच्या साईडला लावून घ्यायचं आहे. इथे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं शिलाई टाकून. आतल्या साईडून सुई धाग्याने शिलाई टाकून घ्यायची. इथे पाठीमागचा गळा तयार करून झालेला आहे. आता मी टक्स टाकून घेते. इथे दोन्ही साईडला टक्स देऊन डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान झालेली आहे डिझाईन.